आज शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आहे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी भव्य जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। नेस्को येथे हा शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आहे। काही वेळातच या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषणाद्वारे काय संबोधित करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे आणि याच आतुरता ही दसरा मेळाव्याची यासाठीच असते की दसरा मेळावा म्हणजेच विचारांचं सोनं लुटण्याचा हा क्षण असं शिवसेनेकडून सतत म्हटलं जातं आणि आजचाच तो दिवस आहे। याच अनुषंगाने आज नेमके एकनाथ शिंदे काय म्हणणार याकडेच लक्ष लागलेलं असतं आणि याच अनुषंगाने सर्व जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून जे कार्यकर्ते आहेत ते आलेले असतात। खरं तर या दसरा मेळाव्याला आपण जर पाहिलं तर मुस्लिम महिला देखील मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत। थेट त्यांच्याकडून जाणून घेणार नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे। आप यहाँ पे दसरा मेला के अवसर पे आए हो, क्या कहना चाहोगे, क्या मतलब? आए हम सुनने के लिए भाषण क्या होता है क्या नहीं, हम भी सुनने के जरा क्या होएगा, हमारे हक में भी कुछ अच्छा होएगा ना, इसके लिए हम भी आए। आप पहली बार आए हो यहाँ पे दसरा नहीं, पहले भी हम आए, पहले भी आए। क्या कहना चाहोगे? हम लोग कामराज से आए हैं शिंदे साहब से मिलने के लिए और हमारे परमेश्वर कदम साहब हैं, उनके साथ में हम लोग हैं हमेशा। ठीक है, ओके। बस आप बोल रहे कुछ? आज का दिन दसरा मेलावा है। खरं तर दो दसरा मेलावे पार पड़ते हैं, बट इसी दसरा मेलावे पे आए हो आप, क्या कहना चाहोगे? अब क्या हम आए हैं, हमारे नाम परमेश्वर करम लेके आए हैं कि एक लाख दर्शन लेके हम वो सुनेंगे क्या है क्या नहीं है, तो उसके बाद हम डिसाइड लेंगे क्या करना है क्या नहीं करना, जो बोलेंगे। एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकायला आलेले आहेत सर्वजण असं म्हटलं जातंय। एकनाथ शिंदे इनका भाषण सुनने के लिए सब लोग आए हैं, आप क्या कहना चाहोगे? हम ये कहना चाहेंगे कि हम नगर सेवक की तरफ से आए, हमारे परमेश्वर कदम साहब के तरफ से आए। उन्होंने हमारे लिए बहुत कुछ किया है। हमारे यहाँ पानी नहीं था, उन्होंने पानी लाया। हमारे गली अच्छी नहीं थी, उन्होंने गली में मतलब जैसे जो है सब कुछ उन्होंने किया। हमारे ऐसा हम शायद वो नगर सेवक किसी को मिले, मगर हमारे नगर सेवक बहुत अच्छे। उनके ज़रिए से हम आज एकनाथ शिंदे से भी मिलेंगे, उन साहब से मिलेंगे, उनसे बात करेंगे, हम देखेंगे कि आगे और हमारा क्या हो सकता है। लेकिन इतनी उम्मीद हम लगा के आए हैं और हमको ये पता है कि हमारे साहब हमारे साथ है, परमेश्वर कदम साहब, तो एकनाथ शिंदे साहब भी हमारा काम करके देंगे और उन्होंने हर किसी के लिए किया है। तो मुझे ऐसा लगता है कि शायद से हमारा भी काम होगा। बस हम यही फील करते हैं और हमारे जैसे और भी लोग हैं जिनका काम होना चाहिए, तो हम बहुत उम्मीद लेके आए और हम उनका भाषण सुनने आए और आज हम सुन के ही रहेंगे। थैंक यू। महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने हा आजचा दसरा मेळावा किती महत्त्वाचा वाटतो हा दसरा मेळावा? महत्त्वाचं म्हणजे कसं, एकनाथ शिंदे साहेब यांनी आमच्या एरियामध्ये जो SRA MMRDAचा प्रोजेक्ट एकनाथ शिंदेजी साहेबांच्या थ्रूने पास करून दिला। आमचे माननीय नगरसेवक परमेश्वर कदमजी यांचाही त्याच्यामध्ये मोठा हात आहे। ताई, खरं तर थोडा वेळ आहे आणखी दसरा मेळावा सुरू होण्यासाठी, परंतु आत्तापासूनच इतकी गर्दी होऊ लागली आहे। काय वाटतं, आणखी गर्दी होईल दसरा मेळाव्यात? भरपूर होईल ना गर्दी, त्यांचं भाषण ऐकायसाठी तर गर्दी होईल, त्यांच्यासाठी तर आलो आम्ही। और इतना अच्छा लग रहा है कि आज दशहरे का दिन है और हम लोग को ऐसा लग रहा है कि हम लोग बहुत लकी है जो हमको उनको देखने का मौका मिल रहा है और उनका भाषण सुनने का मौका मिल रहा है। तो बस यही बोलना चाहेंगे और इससे ज़्यादा क्या। थैंक यू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आहे। शिवसेनेचा दसरा मेळावा हा गोरेगाव येथील नेस्कोमध्ये पार पडते आणि या दसरा मेळाव्यामध्ये मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत। खरं तर एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकण्याची आतुरता त्यांच्या मनात दाटलेली आहे आणि त्याच अनुषंगाने त्या मोठ्या प्रमाणावर इथे आलेल्या आहेत। काही वेळातच हा दसरा मेळावा सुरू होणार आहे। अनेक खासदार, नेते मंडळी हे देखील या दसरा मेळाव्यानिमित्त या नेस्को सेंटरमध्ये काही वेळातच पोहोचणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निसारसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, गोरेगाव।